नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज 21 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या भावात बदल जाणून घ्या। आजचे भाव काय असतील, चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, सोने आणि चांदीच्या किमतीत दररोज चढ उतार पाहायला मिळतोय। आज शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। त्याचवेळी चांदीच्या किमतीत थोडा बदल झाला आहे। सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे, त्यामुळे सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत। भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही, तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते। खास करून सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतीवर सर्वांचे लक्ष असते। आज सकाळी सराफा बाजार उघडता 24 कॅरेट सोन्याची किंमत 88,000 रुपयावर पोहोचली आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 80,860 रुपये इतकी आहे। चांदीच्या दराबद्दल बोलायचे झाले तर आज चांदीचा दर 1,04,000 रुपये प्रति किलो आहे। तर चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव काय असतील ते पण जाणून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव काय असतील। आज मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,071 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,805 रुपये इतका आहे। ठाण्यामध्ये पण तोच दर चालू आहे। त्याचप्रमाणे पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव या ठिकाणी तोच रेट चालू आहे। मात्र सोन्याने पुन्हा जोरदार उसळी घेतली आणि रुपये 85,890 रुपयाच्या इंट्राडे उच्चांक गाठला। या कमकुवत सुरुवातीनंतर सोन्याच्या किमती सलग 7व्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे, जो 2020 मध्ये कोविड-19च्या रॅलीनंतरचा हा सर्वात मोठा आठवडा असेल। जागतिक बाजारात गेल्या 7 आठवड्याच्या सोन्याच्या स्पॉट किमतीत डॉलर 2,622 प्रति औंसवरून 2,934 डॉलर पर्यंत म्हणजेच 12% वाढ झाली आहे। मागील ट्रेडिंग सत्रात स्पॉट सोन्याच्या किमतीने डॉलर 2954 आणि एक विक्रमी उच्चांक गाठला। मित्रांनो, तुम्हाला सोन्या चांदी दर बघण्यासाठी तुम्ही 49 55 66 44 33 या क्रमांकावर मिस कॉल द्या, जेणेकरून तुम्हाला SMS द्वारे सोन्या चांदीचे 2 टाईमचे दर कळतील। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।